मी म्हणते बर्थडेज छोटे करा, कपडे कमी करा, फालतूच्या गोष्टींवरती खूप खर्च करतात. स्क्रीन टाइम बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? समटाइम्स आर नॉट इवन अवेअर चिल्ड्रन आर वॉचिंग फोन. नाही खाऊ शकणार, मग तिखटच नाही खाऊ शकणार, मग जमेलच कसं? पण ह्यानी आपण आपलंच आयुष्य अवघड करून घेतो. बर्थ पासून 1 वर्ष डोळे झाकून विटामिन डी हे द्यायलाच पाहिजे, पण सगळ्या गोष्टी पटापट व्हायला पाहिजे आणि वेळेत व्हायला पाहिजे. द्या ना थोडा वेळ, होईल ना व्यवस्थित, आणि शो द राईट पर्सन. पण मी खूप बघते की पेरेंट्स आहे, माझ्या मुलाला अजिबात नाही दुखलं पाहिजे, अजिबात नाही रडलं पाहिजे. की पहिले 6 महिने आईने किती वेळेला मिल्क फीड केलं पाहिजे बाळाला. ते ताप आपण जे एनिमी कन्सिडर करतो, तर ॲक्च्युली ताप इज अ फ्रेंड. नमस्कार, मी श्वेता विवेक मोरे. आज तुमचं स्वागत आहे. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्या डॉक्टर सुश्रुता कुलकर्णी देशमुख. गेले 25 वर्ष त्या पिडियाट्रिशियनची प्रॅक्टिस करतायत. त्याच्यानंतर KEM हॉस्पिटलमध्ये शी इज पिडियाट्रिशियन कन्सल्टंट. आणि माझा जवळचा विषय म्हणजे माझ्या दोन्ही मुलींच्या त्या डॉक्टर आहेत. सो त्याच्यामुळे आज आपण गप्पा ज्या मारणार आहोत त्यांच्याशी, जास्ती फोकस हा 0 ते 2 वर्षापर्यंतच्या मुलं आणि त्यांच्या येणाऱ्या अडचणी ह्याच्यावरती आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे. नमस्कार. हॅलो. तर सगळ्याच आयांना म्हणजे बाळ जन्म झाल्यापासून ते साधारण 2 वर्षापर्यंत इतके प्रश्न पडलेले असतात की बाळाची डेव्हलपमेंट बरोबर होती आहे ना, बाळाला खाणं कधी सुरू करायचं, ब्रेस्ट मिल्क कधी थांबवायचं. तर मी अपेक्षा करते की तुम्ही त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्याल. तर पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे वॅक्सिनेशन्स. तर अजूनही वॅक्सिनेशन्सच्या बाबतीत मिथ आहे. बरोबर की वॅक्सिन्स घेतले पाहिजेत, नाही घेतले पाहिजेत. मग घेतले पाहिजेत तर गव्हर्मेंटमध्ये जेवढे दिले जातात तेवढेच घेतले पाहिजेत. तर ह्याच्यावरती तुमचं ओपिनियन काय आहे? सो थँक्यू. आणि आय थिंक हा खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि हा खूप निग्लेक्टेड वॅक्सिनेशन जे गव्हर्मेंट कव्हरेज आहे, तर गव्हर्मेंटचा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे टू वॅक्सिनेट अ लार्ज नंबर ऑफ चिल्ड्रन. सो बेसिकली द एम इज टू प्रोटेक्ट या मुलांना सगळे जे संसर्गजन्य या कंटेजियस डिझिजेसकडनं प्रोटेक्शन मिळण्यासाठी, अँड दे शुड बी वॅक्सिनेटेड बिफोर दे गेट द डिझीज. पण आपल्या सोसायटीमध्ये इतके त्याच्याबद्दल टॅबूज आहेत की ते चांगलेच नाही आहे, ते प्युअरच नाही आहे, ते दिले की साईड इफेक्ट्सच होतात, किंवा कोणाकडनं तरी काहीतरी ऐकलेलं असतं की साईड इफेक्ट्स, सो दे डोंट वॉन्ट टू गिव्ह. किंवा घरचे सासू सासरे, आजी आजोबा, आमच्या वेळेस तर काही वॅक्सिन्स नव्हते, ही कसली फॅड आहेत, काही गरजच नाही या वॅक्सिनेशनचं, असे टिपिकल असे खूप मिथ्स आहेत. पण हे टोटली रॉंग मिथ्स आहेत. कारण वॅक्सिनेशन, माझं म्हणणं आहे की इट इज लाईक अन इन्शुरन्स पॉलिसी. आपण इन्शुरन्स पॉलिसी काढतो की आपण आजारी पडू नये. सो वॅक्सिन इज ऑल्सो टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन अँड प्रिव्हेंट डिझीज इन द चाइल्ड. कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे की जर वॅक्सिनेट केलं नाही आणि आजारी पडलं मूल, तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती किती बिलं भरायला लागतात. तो त्याच्याऐवजी इट इज बेटर टू बी सेफ दॅन टू बी सॉरी, अँड वॅक्सिनेशन इज अ व्हेरी गुड प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी. नाव कमिंग टू युअर क्वेश्चन, बेसिकली गव्हर्नमेंटकडनं बऱ्यापैकी वॅक्सिन्स मिळतात, जे की BCG, DPT, MR, बेसिकली जी हाय फेटॅलिटी किंवा मृत्यू होण्याची जास्त चान्स असतो असे वॅक्सिनेशन, किंवा ॲडव्हर्स इफेक्ट ज्याचे खूप जास्त आहेत असे गव्हर्नमेंट कव्हर करतं वॅक्सिनेशन. अँड देर एक्सलंट वॅक्सिन्स, अगदी व्हेरी गुड कंडिशन, शुड बी टेकन बाय ऑल द पेरेंट्स, अँड इट इज 0 प्राइस. सो हे जरूर घ्यायला पाहिजे, या सगळ्या मिथ्स बाजूला ठेवून. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा 4-5 अशा वॅक्सिन्स आहेत जे बिकॉज ऑफ द प्राइसेस अँड बिकॉज दे आर फॉरेन कंपनीज हू प्रॉबेबली आर इन टू इट, प्राइस टॅबू असल्यामुळे लोक ती एक्स्ट्रा वॅक्सिनेशन घेत नाहीत, पण तीही जरुरी आहेत. जसं की टायफॉइड, हेपेटायटिस A, कांजिण्या, हे आजार जर झाले नाही तर मुलं आजारीच पडणार नाहीत आणि हॉस्पिटलाइज होणार नाही. सो आय वुड लाईक टू से की वॅक्सिनेशन हे प्रत्येक पेरेंटच्या, मी म्हणते बर्थडेज छोटे करा, कपडे कमी करा, फालतूच्या गोष्टींवरती खूप खर्च करतात. दिस इज समथिंग विच यू आर गोइंग टू बी शुअर की तुम्ही तुमच्या मुलाला हे सेफ आणि हेल्दी लाईफ पुढे देणार आहात. ह्याच्यासाठी इज अ मच रिक्वायर्ड इन्व्हेस्टमेंट. ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे खरंच हा अवेअरनेस लोकांमध्ये आलाच पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हटलात की वाढदिवस खूप मोठे करतात लोक, तिथे कोणी विचार तिथे नाही विचार करत. आणि जेव्हा वॅक्सिनेशन द्यायची वेळ येते तेव्हा 4,000 आणि 5,000 हा विचार केला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न
की लहान मुलांमध्ये गॅसेसचं प्रमाण खूप असतं किंवा म्हणजे 2 महिन्याचं बाळ आहे, खूपच रडतंय, आई आयडेंटिफायच करू शकत नाहीये की नक्की का रडतीये. तर ह्याला फक्त गॅसेस हे एक मेजर रिझन असतं का? असं नाहीये खरं. बेसिकली रडण्याची मल्टिपल कारण आहेत. म्हणजे मुलाला जस्ट गार वाटत असेल किंवा अंडरफेड आहे बेबी, सू केली, डायपर ओला झालाय, भूक लागलेली आहे, पोटात गॅस आहे, कोलिक आहे, काहीतरी पेन होतंय, शी झालेली नाहीये, असे मल्टिपल रिझन असू शकतात. पण आपल्या इथे जनरली इन आवर सोसायटी बाळ रडतंय म्हणजे आईचं दूध कमी पडतंय आणि लगेचच सप्लिमेंट करायचा हा फर्स्ट निजक रिॲक्शन असते. पण कोलिक ऑल्सो इज अ व्हेरी कॉमन कंडिशन. युजली ह्याला आम्ही इव्हनिंग कोलिक म्हणतो. म्हणजे 6 ते 8च्या दरम्यान टिपिकली ही मुलं खूप रडतात, फीड घेत नाहीत आणि आजूबाजूच्या इतका हंगामा होतो की आजूबाजूचे लोक येऊन विचारतात की काय प्रॉब्लेम आहे बाबा तुमच्या बाळाला. बट दिस इज समथिंग रिझन हॅज नॉट बीन फाउंड. हे ऑटोमॅटिकली 3 महिन्यानंतर शांत होतात ते आणि इट इज नथिंग टू बी रिअली वरीड अबाउट. आणि मुलं रडली तर देर आर मल्टिपल अदर रिझन्स अदर दॅन थिंकिंग ऑफ जस्ट मिल्क इनएडिक्वेसी. आणि द मदर इज ब्लेम्ड की अगं तुला दूध कमी आहे, मिल्क आउटपुट कमी आहे म्हणून तुझं मूल रडतंय. सो कोलिक इज वन ऑफ द थिंग्स आणि इट व्हॅनिशेस बाय 3 months. ओके. पण तुम्ही जसं म्हटलात की बाळ झाल्यानंतर आईवरती बऱ्याच गोष्टींचे प्रेशर असतात. त्यातलं पहिलं प्रेशर म्हणजे काय, तर तुला दूध कमी येतं आणि तुझं बाळ सारखंच रडतंय. सो आया इमिडिएटली म्हणजे आताच्या मदर्स ज्या आहेत दे आर इमिडिएटली शिफ्टिंग टू टॉप फीड. सो तुम्ही टॉप फीड वरती काय सांगाल की? सो बेसिकली इट्स अ बिग नो. 6 months हे कम्प्लिटली एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फिडिंग मुलांना मिळालंच पाहिजे. प्लस ज्यांना कमी मिळते त्यांना वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याच्याकरून वी कॅन डायग्नोज वेदर ऍक्च्युअल मिल्क आउटपुट कमी आहे का. जसं की किती वेळा बाळ दिवसातून शू करतं. रफली अ बेबी शुड पास युरिन बिटवीन 8 to 10 times a day. फिडिंग घेतल्यानंतर बाळ शांत आहे का, म्हणजे 2 तास शांत आहे, झोपतंय, खेळतंय, पण सारखं वसवसून रडत नाहीये. थर्ड थिंग इज वेट गेन त्याचं ॲडिक्वेट होते का. सो बाय अँड लार्ज 25 to 30 grams पर डे हे पहिल्या 3 महिन्यापर्यंत वेट गेन एक्सपेक्टेड आहेत. सो वी कॅल्क्युलेट की तेवढं गेन होतंय का, आणि होत असेल तर डेफिनेटली मदर्स मिल्क आउटपुट इज नॉट अ प्रॉब्लेम. प्लस मदरला हेवीनेस फील होते का ब्रेस्टमध्ये. सो अशा मल्टिपल गोष्टी आहेत. आफ्टर यू टिक दोज बॉक्सेस ओनली देन कॅन यू से की ब्रेस्ट फिडिंग इनएडिक्वेट आहे. आणि द ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रेस्ट फिडिंग हे इतके प्रचंड आहेत की 6 months एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे इवन स्टडीज हॅव रिव्हील्ड की ज्या मुलांना हॅव बीन ब्रेस्ट फेड त्यांचा IQ इज ऑल्सो बेटर. बॉन्डिंग, न्यूट्रिशन, आयर्न, कॅल्शियम, ग्रोथ, ब्रेन ग्रोथ, कम्फर्ट, मेंटल ग्रोथ, ह्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट इम्युनिटी, एवढे ट्रिमेंडस बेनिफिट्स ऑफ ब्रेस्ट मिल्क आहेत. सो आय वुड टोटली इट अ बिग नो फॉर टॉप फीडिंग बिफोर 6 months. अँड इफ ॲट ऑल तुम्हाला वाटत असेल की मे बी यू आर अंडर फीडिंग ऑर समथिंग, कन्सल्ट अ डॉक्टर. ही विल बी द राईट पर्सन हू विल टेल यू इफ युअर चाइल्ड रिअली नीड्स इट. उपाशी ठेवायचं नाहीये मुलाला. जर असं वाटलं त्या म्हणजे फ्रॉम द अनालिसिस असं रिअलाइज झालं की इनॲडिक्वेट आहे तर त्याला सप्लिमेंट करायला वेगळ्या गोष्टी आहेत. पण स्वतःचं डोकं वापरून माझं मूल रडतंय आणि ब्रेस्ट मिल्क आउटपुट इज लेस म्हणून पटकन जाऊन ओव्हर द काउंटर घेऊन डब्बे घेऊन ते करणं इज कम्प्लिटली नो. येस. म्हणजे मी तुम्हाला इथे सांगते की म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की असं खूप वाटलं तर तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे. काही घरांमध्ये हे अजूनही असे मिथ्स आहेत की सारखं कशाला जायचं बाळाला घेऊन डॉक्टरकडे, म्हणजे काही गरजच नाही आहे, पहिले 6 महिने कशाला लागणार आहे, फक्त वॅक्सिन पुरतात जा. सो ह्या सुद्धा गोष्टी म्हणजे काही केसेसमध्ये एक्स्ट्रीमिटीज असू शकतात, होऊ शकतं. पण लोकांचं असं म्हणणं असतं की डॉक्टरकडे नाही जायचं. त्याच्यानंतर जे बाळाला पहिले 6 महिने आयर्न आणि विटॅमिन D जे दिलं जातं ते पण नाही द्यायचं. तर म्हणजे काहीच वरचं द्यायचंच नाही. हे कम्प्लिटली रॉंग आहे. कारण एक तर विटॅमिन D स्टडीज हॅव शोन की विटॅमिन D एक वर्षभर मुलांना ब्रेस्ट मिल्क हे खूप इनएडिक्वेट आहे विटॅमिन D मध्ये. बिसाइड्स इंडियन मदर्स आर ऑल्सो नोन टू बी लो इन विटॅमिन D. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, बर्थ पासून 1 वर्ष डोळे झाकून विटॅमिन D हे द्यायलाच पाहिजे. प्लस
आयर्न सप्लिमेंटेशन 6 महिन्यानंतर आपल्याला द्यायला लागतं. आणि जसं तुम्ही म्हटलात पेरेंट्स आर रिलक्टंट टू गेट इन द फर्स्ट 6 मंथ्स, पण नुसतं डॉक्टरला दाखवणं तर डॉक्टर भरपूर गोष्टी बघतो की वेदर तुमच्या मुलाची मेंटल डेव्हलपमेंट व्यवस्थित होते का, हेल्थ व्यवस्थित आहे का, न्यूट्रिशन काय डेफिशियन्सी होते का. सो इट इज मनी वर्थ इन्व्हेस्टिंग डेफिनेटली, कारण तुमचं जे चुकतंय त्या हे गोष्टी कळू शकतात. सो बाकीच्या लाईक आय सेड बाकीच्या गोष्टी खर्च करताना विचार करत नाही, पण हेल्थ विच इज मोस्ट प्राईम ह्याच्यासाठी का विचार करा. म्हणजे मी आयांकडनं ऐकलं की बाहेरचं काही नको जायला, अशीच ह्याची इम्युनिटी इन्क्रीज होईल. दॅट माइट बी अ रिझन, पण तेच की दीज ऑल आर मिथ्स. दीज आर ऑल मिथ्स. आणि रेग्युलर फॉलोअप डॉक्टरकडे पाहिजेच. इन द इनिशियल 3 months आम्ही जरा लवकर बोलवतो. मे बी फर्स्ट मंथमध्ये मे बी एव्हरी 15 days, देन मंथली. आणि जसं 6 महिन्याचं होतं म्हणून एवढं 6 months to 12 months मे बी ट्वाईस, मे बी आफ्टर 2 months बोलवतो. आफ्टर 1 year युजली लागत नाही, अनलेस पेरेंट्सना काही त्यांच्या अँझायटीज असतील किंवा रेड फ्लॅग्स काही वाटले की माझं मुलं आता चालत नाहीये, माझं मुलं अजून रांगत नाही. सो ह्या गोष्टी पेरेंट्स विल नॉट बी एबल टू पिकअप, दे विल बी पिक्ड अप बाय अ पीडियाट्रिशियन ओनली. राईट. पण आता सध्या सोशल मीडियावरती इतकी लोक काय पोस्ट करतात की दिस इज द आयडियल चार्ट फॉर वॉकिंग, दिस इज द आयडियल चार्ट फॉर टीदिंग, दिस इज द आयडियल चार्ट फॉर कॉन्व्हर्सेशन. बट व्हॉट डू यू थिंक, म्हणजे त्या एक्झॅक्ट महिन्याला त्या बाळाने अचीव्ह केलं पाहिजे? नाही. सो बेसिकली हे जे पोस्ट होतंय दॅट इज नॉट एव्हिडन्स बेस्ड. आणि देर क्लिअर कट डिमार्केशन असं आपण म्हणूच शकत नाही की 1 वर्षाला चालायलाच पाहिजे. सो देर आर रेंजेस. वी जनरली से की 1 वर्षाला चालायला पाहिजे, पण आउटर लिमिट त्याची 1.5 वर्ष आहे. सो इफ युअर चाइल्ड इज नॉट वॉकिंग बाय 1.5 year, यू हॅव टू बी अलर्ट अँड यू हॅव टू कॉन्टॅक्ट समबडी. यू हॅव टू कॉन्टॅक्ट अ पीडियाट्रिशियन विल गाईड यू. सो हे क्लिअर कट जे असे टेबल्स असं म्हणू शकत नाही. आणि बिसाइड्स एक मूल दुसऱ्यासारखं नसतं. सो XYZचं मूल 1 वर्षाला चाललं किंवा तुमचीच सुद्धा, इवन लुक एट युअर जिजा अँड राया, एक चालली असेल 1 वर्षाला, एक चालली असेल 1 वर्ष 1 महिना. डज दॅट रिअली मीन की दी अदर वन इज स्लोअर? सो देर इज नो क्लिअर कट सेट पॉइंट की ह्याच्या पलीकडे झालं की हे अबनॉर्मल आणि तोपर्यंत हे नॉर्मल. सो हे जे आय हॅव नॉट सीन व्हॉट युअर सेइंग, पण हे जे सर्क्युलेट होत आहे अपॅरेंटली ऑन सोशल मीडिया इज नॉट राईट ॲट ऑल. बिकॉज मला बऱ्याच आया विचारतात की आता 1 वर्षाचं झालंय पण दात नाही आलेत, 1 वर्षाचं झालंय पण चालत नाही आहे. सो मी ह्यावेळी विचार करते की ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकतर आयांना भीती बसते, मिसलिडिंग होतं की बापरे, आता म्हणजे आया खरंच काळजीत पडतात की माझ्या मुलात काहीतरी कमी आहे. आणि म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, ऑफकोर्स माझ्या दोन्ही मुली 1.25 वर्षाच्या झाल्यावर चालायला लागल्या अँड दे आर कम्प्लिटली नॉर्मल अँड व्हेरी गुड चिल्ड्रन. राईट. सो त्याच्यामुळे इवन टीदिंगचं पण जे आहे की काही मुलांना खूप लवकर दात येतात. बरोबर. म्हणजे मी तर 7व्या महिन्यात वगैरे पण पाहिलेले आहेत. पण अगेन माझ्या दोन्ही मुलींना वर्षानंतर दात आले. हो. सो तो पण एक पॉईंट आहे. माझ्या मुलाला लवकर दात आले म्हणजे माझं मूल एकदम 1 नंबर हेल्थ आहे त्याची. हा कम्प्लिटली मिथ आहे. युजली 9-10 महिन्याला स्टार्ट होतं टीदिंग अँड बाय 1 year आय से ॲटलीस्ट 1 ते 2 दात आले तरी शुड बी फाईन. ओके. आणि असं काही नाही की लवकर आले म्हणजे ते खूप चांगलं आहे आणि नंतर आले म्हणजे खूप बेकार, असं काहीच नाही. सो त्याच्यामध्ये प्राईड फिलिंग काहीच नाही. फक्त जिथे तुम्हाला असं वाटतं की व्हॉट आय लुक ॲट इज या सोशल मीडियावरती जे काही चार्ट्स आहेत, सो फॉलो, जनरली हॅव अ लुक ॲट देम, बट गो टू द राईट पर्सन टू क्लिअर द मिथ्स. तेच समजून माझ्या मुलामध्ये प्रॉब्लेम आहे का नाही, लेट द पर्सन हु इज वेल एज्युकेटेड इन दॅट, अ पीडियाट्रिशियन हु विल बी एबल टू टेल यू की हे योग्य आहे का नाही. राईट. पण ह्या सगळ्यामध्ये मॉम सफर्स अ लॉट. म्हणजे शी ऑलरेडी हॅव अ प्रेशर, मग काय ब्रेस्ट मिल्क एडिक्वेट नाही आहे, मग आता काय तर हे माइलस्टोन्स अचीव्ह केलेले आहेत. म्हणजे सध्याचा ट्रेंडिंग वर्ड आहे हा, माइलस्टोन्स अचीव्ह करणं. सो आय वॉज ॲक्च्युली गोइंग टू यूज द वर्ड माइलस्टोन्स बोलताना, पण मला आय वॉज नॉट अवेअर की इट्स अ ट्रेंडिंग वर्ड. सो मला असं वाटलं की सगळ्यांना समजेल का नाही माइलस्टोन्स, म्हणून मी असे डेव्हलपमेंटल स्टेजेस वगैरे असं म्हणत होते. पण ओके, आय कॅन यूज माइलस्टोन्स नाव. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्याचं प्रेशर खूप आयांवरती. आणि प्लस आय थिंक आत्ताच्या जनरेशन, ऑर मे बी आय एम जस्ट जनरलायझिंग, पण सगळ्या गोष्टी पटापट व्हायला पाहिजे आणि वेळेत व्हायला पाहिजे.
द्या ना थोडा वेळ, Right. होईल ना व्यवस्थित. आणि शो द राईट पर्सन. अँड कंपॅरिझन इज खूप इन्क्रीजिंग प्रचंड डे बाय comparison. म्हणजे ह्याचं मूल एवढं झालंय, त्याचं मूल तेवढं झालंय, माझं मूल 3ऱ्या महिन्यात पालथं पडून रांगायला लागलेलं आहे, असंही असतं. नाही नो टू चिल्ड्रन आर सेम. त्याच्यामुळे कम्पॅरिझन इज झिरो. म्हणजे Right. काही गरजच नाही. चुकीचंच आहे म्हणजे राधा. येस. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज की खाणं जे आहे बाळाला सॉलिड फूड हे आयडियली 6 महिन्यानंतर इंट्रोड्यूस केलं पाहिजे. पण इंट्रोड्यूस करताना कसं पुढे गेलं पाहिजे, म्हणजे प्युरीज आणि ह्या सगळ्या गोष्टी, हा प्रवास कसा झाला पाहिजे? तर बेसिकली मगाशी मी म्हटलं तसं 6 months एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे मला पाणी नाही, गुटी नाही, ह्या सगळ्या फक्त विटॅमिन डी हे अलाउड आहे. बाकीचं दुसरं काहीच नाही की थोडंसं मध दिला, थोडंसं पाणी दिलं, थोडंसं दूध दिलं, हे नाही. 6 महिन्यानंतर आईचं दूध जे आहे ते 6 महिन्यापर्यंत बेबीच्या रिक्वायरमेंट्ससाठी इट्स इज परफेक्ट. पण 6 महिन्यानंतर बेबीच्या रिक्वायरमेंट्स ह्या सफिशियंट होत नाहीत विथ मदर्स मिल्क. त्याच्यामुळे ह्याला मी कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणतो. म्हणजे आईच्या दुधासोबत वी हॅव टू कीप इंट्रोड्युसिंग एक फूड ग्रुप. तर शक्यतो 6 महिने ते 1 वर्ष असा काळ जातो की 1 वर्षापर्यंत असा ट्रेंड ठेवायला पाहिजे की 1 वर्षाचं मूल आपण घरी जे बनवतो आणि शिजवतो ते सगळं खायला पाहिजे. सो बेसिकली ही शुड बी इटिंग फ्रॉम द फॅमिली पॉट ॲट 1 year. ओके. तर 6 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा त्यांना पार्टिकल्स स्वॉलो करायची सवय नसते. सो वॉमिटिंग सेन्सेशन येतं. सो इनिशियली जे पचायला सोपं म्हणजे की डाळ, तांदूळ हे कुक करून देणं हे आधी जास्त सोपं आहे. नो सॉल्ट अँड नो शुगर टू बी ॲडेड टिल 1 year of age. कारण सॉल्ट, शुगर हे इतके स्ट्रॉंग टेस्ट आहेत की त्या टेस्टमुळे बाकीचे खायची इच्छाच मरते. सो देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ सॉल्ट अँड शुगर. आधी स्टार्ट विथ इझिली डायजेस्टेबल फूड्स. म्हणजे 6व्या-7व्या महिन्यामध्ये तुम्ही मॅश्ड फूड्स आणि थोडेसे प्युरिड फूड्स देऊ शकता. कन्सिस्टन्सी अशी पाहिजे की अगदी पाण्या इतकं किंवा दुधा इतकं पातळ नाही पाहिजे. जेव्हा चमचा तुम्ही असा म्हणजे तुपाच्या कन्सिस्टन्सीचं पाहिजे की फास्ट रन नाही व्हायला पाहिजे. कारण बरेच लोक मी बघितलंय की भाताची पेज आणि डाळीचं पाणी म्हणजे शिजवतात, खालची डाळ गेली, वरची पाणी. आता त्या पाण्यामध्ये ना काय प्रोटीन्स येणार आहेत, ना काय कॅलरीज येणार आहेत. सो यू आर जस्ट गिव्हिंग वॉटर टू द चाइल्ड. सो बेसिकली कन्सिस्टन्सी जेव्हा तुम्ही थिकर करता तेव्हा डाळ पण व्यवस्थित शिजलेली, तो कंपोनंट पण जातो विच इज प्रोटीन्स. हळूहळू बाय 7th or 8th month फ्रूट इंट्रोड्यूस करा. आणि दुसरं अजून मी बघितलं, नाचणी हे इतकं हॉट स्टेपल डाएट झालेले की रोज काय देतो तर नाचणी. सो नाचणी ॲज सच मध्ये खूप कॅलरीज नाहीये. इट इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ आयर्न. सो आयडली 2दा नाचणी इन अ वीक शुड बी गुड. आणि नुसतं नाचणी म्हणजे मल्टिपल फूड ग्रुप्स द्यायला पाहिजे. बाय अराउंड 9 म्हणजे वी स्टार्ट विथ राईस आणि डाळ बाय 6 months. आणि व्हीट इंट्रोड्यूस करतो युजली बाय 9 or 10 months. कारण ते थोडंसं डायजेशनसाठी सिस्टीम तुमची तयार व्हायला पाहिजे. आणि 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत कन्सिस्टन्सी थिकर करत जायची, कोर्सर फूड करत जायचं आणि क्वांटिटी ऑफ फूड ग्रॅज्युअली वाढवत जायचं. आणि प्लस खूपसे पेरेंट्स दे जस्ट पुश असं ठोसून भरायचं. मुलाची जशी ॲपेटाईट असते यू हॅव टू पे रिस्पेक्ट टू द चाइल्ड्स ॲपेटाईट आणि अकॉर्डिंगली भूकचे क्यूज त्याचे बघून त्यावेळेला त्याला फीड करायला पाहिजे. ना की एक बोल ह्यानी सकाळी खायलाच पाहिजे, संध्याकाळी खायलाच पाहिजे असं फिक्स्ड नाही करायला पाहिजे. आणि इटिंग फॉर देम शुड बी एन एन्जॉयबल प्रोसेस. फ्रूट्स इंट्रोड्यूस करायला पाहिजे कारण दे विल सर्व विटॅमिन्स देतील. आणि प्रोटीन कंटेंट चांगला पाहिजे कारण त्यांची मॅक्झिमम ग्रोथ हॅपन्स इन द फर्स्ट 2 years. ब्रेन ग्रोथ मॅक्झिमल हॅपन्स टिल 2 years, देन टिल 5 आणि त्याच्यानंतर मोरलेस एकदम स्लो डाऊन होतं. सो हे 1 वर्ष, ते पहिले 2 वर्ष आणि अलॉंग विथ दॅट ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवायचं. सो आयडली ब्रेस्ट फिडिंग 2 वर्षापर्यंत चालू ठेवायचं. पण त्याचा अर्थ नुसतं ब्रेस्ट फिडिंग द्यायचं का तर नाही. 6 months नुसतं ब्रेस्ट फिडिंग, इट ॲक्ट्स एज अ सप्लिमेंटरी फिडिंग अलॉंग विथ द मेन फूड. म्हणजे 1-1.5 वर्षाचं मूल शुड ट्रान्झिशन टू बाहेरचं खाणं, घरचं बनवलेलं खाणं आणि इन बिटवीन ब्रेस्ट फिडिंग इज फाईन. सो ब्रेस्ट फिडिंग इज अ बोनस फॉर देम, नॉट मेन आफ्टर 6 months. येस. सो मी जस्ट माझा एक्सपिरियन्स इथे शेअर करेन. म्हणजे दोन्ही मुलींच्या बाबतीत माझी पहिली मुलगी 2 वर्षापर्यंत तिने मला खायला खूप त्रास दिला. प्युरिडच खायची कारण की मी तिला चुकीच्या गोष्टी शिकवल्या. आणि तेच माझी दुसरी मुलगी जी आहे आता ती वर्षाची झाली आणि ती सगळं आमचं खाणं खाते, ती खाऊ शकते. सो
म्हणजे आपण काय करतो मुलांना की नाही खाऊ शकणार, मग तिखटच नाही खाऊ शकणार, मग जमेलच कसं. पण ह्यानी आपण आपलंच आयुष्य अवघड करून घेतो हे मी आयडेंटिफाय केलं आणि दुसऱ्या मुलाच्या बाबतीत मी ते इम्प्लिमेंट केलं. यू लर्न फ्रॉम द मिस्टेक्स विच यू मेड इन द फर्स्ट टाइम. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की सकाळी 1 बाउल अख्खा, रात्री 1 बाउल खाल्लं पाहिजे, तर आयडियली एका वर्षाच्या मुलाला किती टाइम्स मील ऑफर केल्या पाहिजे? ओके, सो जसं मी म्हटलं तसं 6 months नंतर पहिले 2 महिने 2 एक्स्ट्रा फीड्स द्या. ओके. त्याच्यानंतर पुढचे 2 महिने 3 करा. 9-10th मधलं 4 करा. अँड बाय 1 year द चाइल्ड शुड हॅव 5 meals. म्हणजे आपण कसं खातो ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर, तर मुलांना तसंच ठेवायचं, ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर, अँड इन बिटवीन ब्रेकफास्ट अँड लंच एखादा छोटा स्नॅक, अँड सेम संध्याकाळच्या वेळेला एखादा. सो 5 times ॲटलिस्ट 5 times वरचं फूड जायला पाहिजे. आणि एक्स्ट्रा ऑन टॉप ऑफ दॅट ब्रेस्ट मिल्क. सो रात्री मुलांनी ब्रेस्ट फीड घेतलं दॅट इज फाईन, किंवा दिवसभरामध्ये सुद्धा वेन एव्हर द चाइल्ड डिमांड्स इज ब्रेस्ट फीड, बट 5 meals व्हायला पाहिजे बाय 1 year ऑफ एज. येस. आणि अजून एक गोष्ट मी इथे आयडेंटिफाय केली आहे की तुम्ही जसं म्हटलात की एक फक्त नाचणीच देतात, पण ह्या मुलांचे टेस्ट बर्ड्स डेव्हलप होत नाही. आणि मी बऱ्याच आयांकडनं ऐकलं की माझं मूल भाज्या खात नाही, फळं खात नाही. सो तुम्ही डिफरंट टेक्स्चर्सच्या फूड पासून वेगळं वेगळं जर दिलं तर त्याचा ऍक्सेप्टन्स. डिफरंट टेक्स्चर्स, डिफरंट टेस्ट विदाउट ॲडेड सॉल्ट्स अँड शुगर्स. कारण टेस्ट बर्ड जसं ॲज यू राईटली सेड, टेस्ट बर्ड स्टार्ट डेव्हलपिंग फ्रॉम 6-7 months ऑनवर्ड. तर तुम्ही एक्सपोजच केलं नाही वेगवेगळ्या टेस्टला, तर दे आर गोइंग टू स्पिट आणि दे आर गोइंग टू बी फसिलिटीज. आणि ह्या आयांना नंतर हेडेक होतो की एकदा ब्रेस्ट मिल्क बंद झालं की माझं मूल काहीच खात नाही, अँड देन इट बिकम्स अ टसल बिटवीन द मदर अँड द चाइल्ड, की पकडून त्याला भरवायचं आणि तो भरवण्याचा एपिसोड गोज ऑन मे बी फॉर 1 hour or so. आणि जर मनापासून खाल्लं नाही तर ते अंगी सुद्धा लागत नाही. बरोबर. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे की वेट गेन. अगेन माइलस्टोन. सो वेट गेन मध्ये सुद्धा कॉम्पिटिशन्स आहेत आयांमध्ये, की माझं बाळ आता 6 महिन्याचं आहे आणि त्याचं एवढं किलो वजन झालेलं आहे. माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत मला काय हा अनुभव कधीच आला नाही. मी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड केलं, अजूनही ब्रेस्ट फीडिंग चालू आहे, पण म्हणजे हे झालं नाही माझ्या मुलांच्या बाबतीत की खूप पटापटा वेट गेन झालं. पण जसं तुम्ही मला सांगितलं की इट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. हो, ॲब्सोल्युटली. ॲक्च्युली पटापटा नाही पण व्हायला पाहिजे. जनरली थंब रूल जे बर्थ वेट असतं ते बाय अँड लार्ज बाय 5 or 6 months डबल होतं, आणि 1 वर्षाचं होतं मूल तेव्हा ट्रिपल होतं, आणि 2 वर्षाचं होतं तेव्हा बर्थ वेटच्या चौपट व्हायला पाहिजे. हा जनरली एक ग्रॉस थंब रूल. जी बारीक मुलं असतात इनफॅक्ट त्यांना पटापट खायला घालून जेव्हा जाडं बनवता, देन यू आर गोइंग टू, हे चिल्ड्रन जो आहे त्यांच्या पुढे ज्या स्टडीज झाल्या तर दे आर मोर प्रोन टू गोइंग टू डायबिटीज अँड हायपरटेन्शन. सो इनफॅक्ट प्रत्येक मुलाचं एक ग्रोथ कर्व असतं आई वडिलांच्या प्रमाणे, का त्याचे जे इनहेरंट पोटेन्शियल असतं त्याप्रमाणेच ते मूल ग्रो होत असतं. त्याला खूप जाडं पटकन केलं तर लेटरला त्याला हायपरटेन्शन, डायबिटीज अँड हार्ट डिझीज होतील. सो सिम्पल इज वेन आमच्याकडे मुलं येतात तर वी हॅव ग्रोथ चार्ट्स. सो दे ग्रोथ चार्ट्स म्हणजे शेकडो मुलांच्या वरती केलेल्या ह्या स्टडीज आहेत की ग्रोथ पॅटर्न्स कसे फॉलो केले पाहिजे, आणि असे ग्रोथ कर्व वरती जेव्हा तुम्ही तुमच्याच मुलाचे प्लॉट करता, अँड इफ यू रिअलाइज दॅट इज फॉलोइंग इन द राईट बेल्ट, देर इज नो नीड, देर इज नो रेस फॉर यू टू गो क्विकली रीच द टॉप. आणि इनफॅक्ट इट शुडंट बी डन. सो म्हणजे खाऊन पिऊन व्यवस्थित मूल असेल, आजारी पडत नाहीये तुमचं मूल, भरपूर ऍक्टिव्ह आहे, तर वेट त्याचं किती असेल तर दॅट इज इमॅटेरियल. इनफॅक्ट द थिनर द चाइल्ड इज इट इज बेटर. पण ॲट द एंड ऑफ इट खाऊन पिऊन निरोगी मूल हू इज कम्प्लिटली वॅक्सिनेटेड, देन यू रिअली डोंट हॅव टू बॉदर सो मच अबाउट द वेट. तर आज आपण ज्या डॉक्टर सुश्रुता कुलकर्णी देशमुख यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत, आपल्याला खरंच खूप गोष्टी समजलेल्या आहेत, आणि खरंच ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आईवडिलांना कळल्या पाहिजेत किंवा ॲज अ न्यू मॉम अँड डॅड माहिती नसतात, तर ह्यातनं ह्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय झालेल्या आहेत. सो थँक्यू सो मच मॅम. आणि नक्की तुम्ही व्हिडिओ बघा, आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.